MSME असेल किंवा आपले स्टार्टअप्स असतील याच्यासाठी सरकारकडून काय मदत दिली जाते? सो वेगळे वेगळे धोरणं आहे मॅडम, ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे पद्धतीने स्टार्टअप्स आणि MSMEsना प्राधान्य दिला जातो, त्यांना सबसिडी दिली जाते. सरसकट 100% ऑन ॲव्हरेज जेवढं इन्व्हेस्ट करतो त्याच्या इन्सेंटिव्ह फॉर्ममध्ये आम्ही त्यांना बेनिफिट देत असतो, अच्छा. MSMEsना सुद्धा. सपोज तुम्ही एका 10 लाखाची एखादी इंडस्ट्री लावली, तर शासनाकडून तुम्हाला कमिटमेंट येईल की 10 लाख तुम्हाला हे आम्ही या फॉर्ममध्ये पुढील 5 वर्षात परत करू. ओके. आणि ते टॅक्सचे सूटमध्ये असतील किंवा काही सबसिडीचे फॉर्ममध्ये असतील किंवा काही एक्झम्पशन असतील. सो सपोज 3 प्रकारचे त्याच्यामध्ये असतात एक्झम्पशन. इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशन असते, स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन असते, सबसिडी म्हणजे काही ठिकाणी कॅपिटल सबसिडी असते, काही ठिकाणी पॉवर टेरिफ सबसिडी असते आणि अच्छा. काही ठिकाणी रिइम्बर्समेंट असते. त्यामध्ये जे टॅक्स त्यांनी SGST पे केलेला असतो तो टॅक्ससुद्धा त्यांना परत केला जातो. असं सगळं मिळून त्यांनी जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलं आहे त्याच्या 100% पर्यंतचा परतावा आम्ही त्यांना देत ओके. असतो. अच्छा. आणि मला सांगण्यात आनंद आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त MSME आहे आणि महाराष्ट्र एकमात्र राज्य आहे ज्याच्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त MSME आहे आणि MSME राज्याची बॅकबोन आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही स्वतंत्र धोरण करतोय. राज्य शासनाने नवीन जे इंडस्ट्रियल पॉलिसी केली त्यामध्ये नवीन MSMEसाठी आयुक्तालय केला जात आहे. सो जेणेकरून त्यांच्यासाठी डेडिकेटेड प्रशासकीय यंत्रणा तयार राहील आणि जिल्हा पातळीवर जिल्हा डिस्ट्रिक्ट बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर, उद्योग सेवा केंद्र उघडले जात आहेत. हे डेडिकेटेडली आपले MSMEsना त्याच्यामध्ये मदत करतील. त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी इन्सेंटिव्हपासून, परवानग्यापासून आणि मार्गदर्शन आणि मेंटरशिप हे सगळे सपोर्ट इथून उपलब्ध असणार आहे. अच्छा.